आशू अगं काय बोलतेस तू? कळत नाहीये का माई तुला? मी सारखं सारखं तुला तेच सांगते ना, तू जा इथनं. मग जा ना, जा ग माई. अरे सांग ना विद्युतीला. मी हिला सांगते हे जिवंत ही ऐकतच नाहीये माझं. माई प्लीज. आशू मला माहितीये तुझं श्रेयसवरती खूप प्रेम आहे, त्यामुळे श्रेयस गेलाय हे तू मान्य करायला तयारच नाहीयेस. पण तुझ्या या वागण्यामुळे जग नाही नाही ते बोलतंय ग. अगं तुझ्या सासऱ्यांविषयी सासूविषयी सुद्धा सगळेजण बोलतायत. विद्युत तुला सांग जाईत ना, सांग हिला. माई शू माई नको अगं. तू सांग हिला. माई आशू आई ऐक माझं हे बघ हे ऐक. आशू 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 ऐक ना माझं. माई राहू दे ना. आशू विद्युत तुम्हाला काय झालंय? कमलताई हात सोडा तिचा. कमलताई हात सोडा. विद्युत सांग ना हिला. आहेत आणि नाही नेसणार मी ती साडी. नाही नेसणार आहे. पाहिजे जिवंत आहेत जिवंत आहेत. आई तू बरोबर बोलते. मायाजी तू बस कर आता प्लीज. बस कर प्लीज. ती सांगते ना बाबा आहेत म्हणून. बाबा आहेत. बाबा येणार आहेत. आई हो ना बाबा आहेत ना. बाबा येणार आहे. तू बरोबर बोलतेस. आणि तू दिलेल्या साड्या ती नाही नेसणार आहे. अजिबात नाही नेसणार आहे. ती सांगते ना. ती सांगते तुम्ही तिला त्रास नका देऊ ना. प्लीज नका त्रास देऊ. तू बरोबर बोलते. माझा विश्वास आहे तुझ्यावर. बाबा येणार आहेत. तू नाही बोलायचंय मला तुझ्याशी. तू जा माई. तू जा सांग ना तू. हो शांत हो तू. शांत हो. कोणी काही बोलणार नाहीये तुला आता. शांत. थँक्स मयुरी. काळजी वाटते का तुझी मयुरी? तू भेटायला येतेस म्हणून ऍटलीस्ट तुला बघता तरी येत आहे. कशी आहेस? कशी असणार आहे मी? खूप टेन्शन येतं रे घरच्यांचं. सगळे कसे आहेत? हे दुःखात आहेत. आजी सतत रडत असते. आजोबांना दाखवून देत नाही. त्यांना आतून खूप जास्त अस्वस्थ वाटत असतं. बिचारे. आणि अश्विनी कशी आहे? असंच काही कळत नाहीये. तिनं अजूनही एक्सेप्ट करत नाहीये सिच्युएशन. हे ना मला सतत टेन्शन असतं की ती कुठे बाहेर गेली आणि तिला कोणी काही बोलेल तर. असं कळतच नाही मी कसं हँडल करू. काही समजत नाहीये मला. चलो मयुरी ऐक. तूच टेन्शन घेतलंस तर कसं चालेल? तुला आठवतंय श्रेयस सर जाताना तुला काय बोलून गेले होते? या घरची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, या घरातल्या सगळ्या लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी आता तुझ्यावर आहे. ठाम राहा. सगळ्यांना धीर दे. ह्या घराची जबाबदारी आता तुझी आहे आणि तूच खचलीस तर कसं चालेल मयूर? मयुरी, अश्विनीला तुझ्या आधाराची गरज आहे. इतके वर्ष जसं तिने तुम्हाला सपोर्ट केलंय, तुला प्रोटेक्ट केलंय, नाव इट्स युअर टाइम टू पे बॅक. आता तुला तिची आई बनवून तिला प्रोटेक्ट आणि सपोर्ट करायची गरज आहे. म्हणजे अजून काय करू मी आता? बघ, अश्विनीला हर्ट होईल असं काहीच वागू नकोस, पण म्हणून तिच्याशी खोटंही बोलू नकोस. हळूहळू तिला रिअलाइज करून दे की खरं काय आहे. आई समोर आली ना की मला काहीच सुचत नाही प्रतीक. हे बघ, मला समजतंय की तुला यावेळी तुला एक्सप्रेस करावं असं वाटतंय, तुला कोणासमोर तरी मोकळं व्हावं असं वाटतंय, इनफॅक्ट रडावं असं वाटतंय. पण जर तूच असं केलंस तर तुझी फॅमिली वीक होईल ग मयुरी. बघ, कोणाला तरी स्ट्रॉंग व्हावंच लागतं, कोणाला तरी लीडर व्हावंच लागतं, आणि मला असं वाटतंय ना की ते तू व्हावंस. तुझं पण ना रडून कोणी एकळं व्हावं असं वाटतं रे. घरच्यांसमोर नाही रडू शकत मी.
कालपर्यंत धडधाकट असणारा मुलगा आज त्याच्या शेवटच्या विधीबद्दल बोलावं लागतंय. कुठल्या जन्मीची शिक्षा आहे गई. शिल्पी, आता तूच आमच्यासाठी सगळं काही, तुझाच आधार आहे का आता. आई प्लीज असं नको बोलूस प्लीज. अगं खरं तेच बोलते. अगं श्रेयसला शेवटचा निरोप द्यायचा त्याच्या विचाराने पाहत राहणंच गेलं. शिल्पी, हा काय झालं बाबा? हे पैसे का? कसले? विधीसाठी दक्षिणेसाठी गुरुजी यादी देतील सामानाची. हे एवढं सगळं तू निभावून घे. माझ्यानं होणार नाही ते. मी जरा खाली जाऊन येतो. बाबा सावकाश जा प्लीज. मला तर वेगळंच टेन्शन येते. श्रेयसच्या अंतिम संस्काराला कोणी नव्हतं तर 13व्याला सगळे नातेवाईक येतील. त्यावेळेला अश्विनी अशी नटून थटून आली तर काय आणि कोणाला किती उत्तरं द्यायची आपण. नाही नाही उज्ज्वला ताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तसं काही नाही होणार. आपण बोलू तिच्याशी. व तिच्याशी बोलण्याचे परिणाम आपण पाहिले आहेत ना. डॉक्टरांनी तर सगळं तिच्या कलाने घ्यायला सांगितलंय. मगाशी आपण सगळे घरचंच होतो म्हणून हे भावलं. सगळ्यांच्या पुढ्यात हिने पाहिजे काही गोंधळ घालायला नको म्हणजे मिळवली. तुझ्या दादाला तुझ्या बहिणीची अवस्था बघवत नाहीये. तिला जो त्रास होतोय तो त्याला पाहवत नाहीये. आणि म्हणून त्याला हे घर सांभाळण्यासाठी कोणीतरी एक जबाबदार व्यक्ती हवी. जबाबदार व्यक्ती ना? तर त्याची कधीच इच्छा नसेल की ही जबाबदारी मी घ्यावी. जबाबदार व्यक्ती म्हणजे कदाचित त्याने हे काम मयुरीला सांगितलं असतं. मला का सांगेल? तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या त्या मुलीला आधार हवा आहे. एका पुरुषाचा आधार, एका वडीलधाऱ्याचा आधार. तुझी भाची आधार शोधते आहे. म्हणजे मयुरी कुठल्या मुलाला भेटते असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, तिच्या मनावरचं ओझं कमी करण्यासाठी ती आधार शोधते आहे. प्रतीक, काय म्हणालीस? नाही काही नाही. पण ही जबाबदारी मला द्यावी असं दादाने खरंच सांगितलं तुम्हाला? कसा आहे माझा दादा? बरं आहे ना तो? तो मुक्त आहे एवढंच सांगेन. माझ्या तोंडून तुझा दादा त्याची अंतिम इच्छा तुला सांगतोय. अंतिम इच्छा? इतकं बोलला तो तुमच्याशी? ओके ओके, सॉरी. तुम्ही म्हणाल तसं मी करीन सगळं. संदेश मिळवण्यासाठी मला कठोर साधना करावी लागते. आणि ही साधना करण्यासाठी मला फार आर्थिक झळ सोसावी लागते. साधना करणं इतकं सोपं नाही. मला अंदाज आहे त्याचा. तुम्हाला जी काही आर्थिक मदत लागेल ती मी मदत करायला तयार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यात जे काही वाईट झालंय ते सगळं माझ्या वहिनीमुळे झालंय. तिच्यामुळे माझं बाळ गेलं. तिच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून लांब गेला. आणि आज तिच्यामुळे माझा संजू माझ्याकडे नाहीये. जे काही झालंय ते सगळं तिच्यामुळे झालेलं आहे.